जरांगेंच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवस मुदतवाढ देण्यात आली। आंदोलन करण्याची पोलिसांकडून परवानगी मिळाली। आंदोलन करण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। तर आज खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून जरांगेंच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवस मुदतवाढ देण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, खरं तर आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असून जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। भाग्यश्री, नक्कीच मेघना, आपण बघतोय की जरांगे पाटील आत्ताच नुकते उठलेले आहेत आणि प्रचंड कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झालेले परत एकदा पाहायला मिळतात। खरं तर या 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने हाल होत होते ते आज काही लोकांना पाहायला मिळाले नाहीत। त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की जे नाश्त्याची रसद आहे ती मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यातून पुरवण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटील मात्र आपल्या आंदोलनावर, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आरक्षण जे आहे ते ओबीसीतूनच आम्ही घेणार, त्याशिवाय आमच्याकडे चर्चा करायलाही येऊ नका, असं स्पष्ट संकेत जे आहेत ते काल त्यांनी शिंदे समितीला दिलेले पाहायला मिळाले। त्याच्यानंतर राजकीय हालचालींना देखील वेग आलेला पाहायला मिळतो। आज शरद पवार देखील त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे, कारण शरद पवार यांनी याआधी देखील अंतरवली सराटी इथे जाऊन त्यांची भेट घेतलेली पाहायला मिळाली होती। केंद्रातून देखील आम्ही प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं होतं आणि आता आपण बघतोय की प्रचंड परत एकदा मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती झालेली पाहायला मिळते। जे आंदोलनकर्ते आहेत ते संपूर्ण पुन्हा त्यांची पावले आझाद मैदानात वळत आहेत। फक्त आज एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज पाऊस फार तितकासा आत्ता तरी नाही आहे, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना देखील थोडासा पावसापासून दिलासा मिळालेला पाहायला मिळतं। पण प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। नाश्त्याची रसद पुरवल्यामुळे आंदोलनकर्ते देखील खुश असल्याचं पाहायला मिळतात आणि ओबीसीमधनं आरक्षण आम्ही घेऊन जाणार, एक मराठा लाख मराठा, पाटील 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 अशा पद्धतीच्या घोषणा देखील आंदोलनकर्ते देताना पाहायला मिळतात। मात्र जर असं जरी बघितलं तरी हे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी 2 ते 3 दिवसापासून सीएसटी स्थानकात ठाण मांडलेला पाहायला मिळाला आणि आज देखील हे अनेक जण सीएसटी स्थानकात झोपलेले होते। आपण आत्ता बघितलं तर बाहेर स्नान करण्यासाठी वेगवेगळे वॉटर टँकर जे आहेत ते आलेले आहेत, मात्र रस्त्यामध्येच हे लोक स्नान करताना पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर जेवढी सुविधा सरकारने पुरवलेली आहे ती सुविधा अपुरी असल्याचं पाहायला मिळतं। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या गर्दीच्या मनाने भाग्यश्री, आंदोलन तर सुरू आहे, आजचा तिसरा दिवस आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणखीन एक उपस्थित होतो, तो म्हणजे जरांगे पाटील यांच्या तब्येतीचा। त्यांची प्रकृती आता स्थिर आहे का, त्याबद्दल काय अपडेट आहे? त्यांची प्रकृती जी आहे ती कालपासून पुन्हा नाजूक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल स्वतः जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की आंदोलनाला, उपोषणाला बसल्यानंतर साधारण 4थ्या दिवसापासून घशाला कोरड पडायला सुरुवात होते, मात्र मला आज म्हणजे कालपासूनच 2ऱ्या दिवसापासूनच घशाला कोरड पडायला सुरुवात झालेली आहे। डॉक्टर इथे आहेत, डॉक्टर देखील त्यांची तपासणी करत आहेत। त्यांची तब्येत जी आहे ती नाजूक आहे। मध्ये मध्ये ते पाणी पित आहेत, मात्र पाणी खाल्लेलं नाही आहे त्यांनी 2 दिवस काहीही, त्यामुळे पोटात त्यांच्या दुखत होतं काल। मात्र आत्ता आपण बघतोय तर त्यांची तब्येत जी आहे ती नाजूक झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच जर बघितलं तर जरांगे पाटील यांचं तिसरा दिवसाचं हे आंदोलन, अजून त्यांना किती दिवस इथे बसावं लागणार अशा पद्धतीचा प्रश्न जरांगे पाटील स्वतः देखील विचारतात। जर उद्या काही झालं तर त्याला जबाबदार सरकार असेल आणि मी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही, मला गोळी घातली सरकारने तरी 72 अशा पद्धतीचं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांच्याकडनं करण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आत्ता जरांगे पाटील नाजूक तब्येत त्यांची असली तरी देखील ते त्यांच्या आंदोलनावर मात्र ठाम आहे। निश्चित, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या माहितीसाठी। मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत। थेट दृश्य आझाद मैदानातली। आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनावर बसलेत।
आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असून खरं तर हे आंदोलन आणखीन किती दिवस चालेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दुसरीकडे मुंबईत निर्माण झालेली परिस्थिती, लाखोंच्या संख्येत मुंबईत दाखल झालेले मराठा बांधव, मराठा आंदोलक यावर सरकार काही तोडगा काढणार आहे का? कारण मोठ्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावर उतरलेले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील त्याचा त्रास होतोय। दुसरीकडे मराठा बांधवांना देखील ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध होत नाहीयेत असा आरोप देखील आंदोलक करतायत। त्याच्यामुळे या सर्व परिस्थितीवर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर